गुढी म्हणजे पूर्वीच्या काळी असं असायचं की ज्यावेळेस एखादं युद्ध जिंकलं जायचं तर युद्ध जिंकल्यानंतर ती विजयाची गुढी घेऊन तो समोर त्या राज्यामध्ये जायचा आणि ती गुढी त्या ठिकाणी रोवायचा. अर्थात त्याला झेंडा किंवा ध्वज असं म्हटलं जायचं. कोणताही ध्वज हा विजयाचं प्रतीक मानला जातो, म्हणून ध्वज किंवा काठी पूजन म्हणून सुद्धा या गुढीपाडव्याचं महत्व आहे. गुढी या शब्दामध्ये नंतर अपभ्रंश होत गेला. आपण ती गाठी बघतो हो. त्याला गोडी म्हणतात. अच्छा. म्हणजे गुढी किंवा गोडी म्हणतात, म्हणजे साखरेच्या गोडीनं तो पाडवा सज्ज करण्यासाठी गुढी पाडवा, गोडी पाडवा अच्छा. असाही त्याचा अर्थ होतो. अगदी महाभारत काळामध्ये उपलराज नावाचा जो राजा होता त्याला इंद्राने जी काठी दिलेली होती त्या काठीचं एक वरदान होतं की तो जिथं जिथं ती काठी मारेल तिथं तिथं ती काठी तेवढं त्याचं साम्राज्य पसरेल. आणि म्हणून त्यानं त्या काठीचं जे पूजन तेव्हापासून सुरू केलं. त्यानंतर त्याचं प्रतीक म्हणून अनेक राजांनी केलं, अशा प्रकारचाही उल्लेख आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा गुढीपाडव्याच्या अशा कितीतरी ओव्या आहेत की ज्याच्या माध्यमातून गुढीपाडव्याचं महत्व आपल्याला कळतं. जनाबाई असेल, संत चोखोबा असतील, यांनी सुद्धा यांच्या असंख्य अभंगांमध्ये गुढीपाडव्याच्या किंवा गुढीचा उल्लेख केलेला आहे.